नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान आहे। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला काय करायचं आहे, अशी तिरपी रेष मारायची। साधारण खालून 3.5 इंच वरती मोजायचं आणि तिरपी रेषा मारून घ्यायची। पंचकोनी गळ्याचा आकार आपण देणार आहे। इथे घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करून बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, पुन्हा घडी मारून पुन्हा दुसऱ्या बाजूने तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून। बघा, अशा प्रकारे आपला गळा तयार होतो। आता घ्यायचा आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती ते कॅनव्हास ठेवायचं। कट केलेलं कॅनव्हास घेऊन सेंटरला सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा सेंटर बघून पिन लावून घ्यायची आणि जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारणार आहे। अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे, म्हणजे गळा कुठेही चुकणार नाही। पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे, त्याच्याने आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर वळवायला मदत होते। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। मध्ये अस्तर आणि कॅनव्हास वरतून द्यायची दाबटीप देताना अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारायची आहे। ह्याप्रमाणे अगदी सावकाशी दाबटीप मारली की आपला जसा गळा आहे तसंच तो तयार होईल। कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, हा उरलेला जो कपडा दिसतोय ना तो एक्स्ट्राचा सगळा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर येते। बघा, ह्याप्रमाणे सगळा कपडा आपण कट करून घेतला। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5, असं दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। लगेच पट्टी घ्यायची, ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर असा पंचकोनी गळा आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचं आहे। हा कॉन्ट्रास्ट आपण कपडा घेतलेला, लांब पट्टी घेतली 4 इंचाची, 2 पट्ट्या अशा घेतल्या आपण, त्याला जॉईंट करून घ्यायची, म्हणजे त्याची खूप लांब पट्टी तयार होते। तिला असं डबल घडी करायची आणि शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की आपल्याला त्याची बनवायची फ्रिल बनवताना चुन्या जरा मोठ्या मोठ्या टाकायच्या आपल्याला। आता ती फ्रिल आपल्याला इथे गळ्यावरती अशी लावून घ्यायची। जसा आपला गळ्याचा आकार आहे ना त्या आकारातच आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण ही फ्रिल लावून घेणार आहे। दोरे वगैरे दिसत असतील तर ते तोडून घ्यायचे, आपलं कापून घ्यायचे। फ्रिल आपली लावून झालेली आहे। त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपल्याला लावायची। लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची, म्हणजे काय करायचं, पहिले एक बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते। इथे सेंटरला आपल्याला काय करायचं, एक शिलाई आणखी मारून घ्यायची। फ्रिलच्या सेंटरवरती आपण ही शिलाई मारणार आहे।
बरोबर त्या चुन्या आहेत तशा पकडायच्या आणि शिलाई मारत चालायचं. अगदी व्यवस्थित ती शिलाई मारायची आहे. आता आपण लटकन बनवणार आहे, त्याच्यासाठी आपण एक 2 इंचाची आपण ही पट्टी घेतली, तिला फोल्ड केलं आणि शिलाई मारून घेतली. त्याची सुद्धा अशी फ्रिल तयार करायची. बघा याप्रमाणे फ्रिल तयार झाली की त्याचे 2 तुकडे करायचे. आता हा चौकोनी आपल्याला कपडा घ्यायचा आहे बघा, साधारण 3.5 बाय 3.5चा, आणि त्रिकोणमध्ये आपल्याला ही लेस अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत अशी शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती हा कपडा असा पलटी करायचा आणि हा त्रिकोण पूर्ण आपल्याला शिवून घ्यायचा आहे. याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस वापरली तीच इथे वापरून घ्यायची. लेसचे आपल्याला 3 पदर लावायचे आहे, म्हणून असे अंतर सोडून आपल्याला हे 3 पदर पूर्ण करायचे. सुंदर असं लटकन आपण आज बनवणार आहे. नॉड घ्यायची, तिला असं मध्ये ठेवून फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा आता ही नॉड अशी खेचायची, म्हणजे अगदी छान असं लटकन आपलं तयार होतं. दोन्ही लटकन आपले बनवून झाले की आपल्याला हे नॉड जॉईंट करून घ्यायचे. साधारण वरतून 2.5 इंच मोजून हे नॉड जॉईंट झाले. इथे जी शिलाई आपण सेंटरला मारली होती ना, त्याच्यावरतीच आपल्याला ही एक लेस लावून घ्यायची. छोटी अशी नाजूक अशी लेस आपण इथे वापरणार आहे. आता इथे सुद्धा आपण एक लेस लावली. आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. जी डिझाईन आपण बनवली ना, तिचा एक पदर असा वरती करायचा आहे, म्हणजे टोक त्याचा वरती उचलून तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे. असे सगळे फ्रिलचे आपल्याला हे टोकं वरती उचलून आणि तिथे आपल्याला असं मणी लावून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे सगळे मणी आपले लावून झाले की आपल्याला आता बनवायचे फूल. 3 बाय 3चे चौकोनी तुकडे घेऊन त्याला त्रिकोणमध्ये पकडून ह्याप्रमाणे आपल्याला त्याची पाकळी तयार करायची आणि ती शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे अशा आपल्याला 6 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. आता सुई दोरा घ्यायचा आणि त्या पाकळ्या ओवून घ्यायच्या आहे. आपल्याला व्यवस्थित अशा ओवून घ्यायच्या. छान असं फूल आपल्याला बनवायचं आहे. तर बघा मैत्रिणींना, काही मैत्रिणींना फूल बनवायचं जमत नाही, त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात येईल. आणि चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगत चला आपल्या डिझाईन्स कशा झाल्या त्या. बघा अगदी छान असं फूल आपलं तयार झालं. अगदी व्यवस्थित त्या पाकळ्या पॅक करायच्या आहे, म्हणजे त्या निघणार नाही. आणि छान असं त्याच्यावर आपल्याला शोचं बटन लावून घ्यायचं आहे, त्याच्याने आपलं फूल हे पूर्ण दिसेल. ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. बघा अगदी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, गाठ मारून घ्यायची. आणि आता आपली ही डिझाईन अगदी पूर्णपणे तयार झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.